मन मंदिरा गजर भक्तीचा. एखादी खोटी कल्पना निर्माण झाल्यानंतर त्याचा विस्तार होत राहतो. अज्ञान आहे म्हटलं की अज्ञानाचा विस्तार झाला. पहिल्यांदा तुम्ही जीवाला मोक्ष कल्पना केलीत. बर, मोक्ष म्हणजे काय? वेदांत शास्त्र व्याख्या करतं, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती म्हणजे मोक्ष. ही मोक्षाची वेदांत शास्त्राने केलेली व्याख्या आहे. बरोबर आहे ना? किंवा बुद्ध संप्रदायामध्ये निर्वाण म्हणतात. म्हणजे काय? मोक्ष. बरोबर आहे ना? आपल्याकडे आपल्याकडे सुद्धा मोक्ष आहे की प्रत्येकाला मिळतो तो. एकदा पेटवलं आणि फटकन आवाज आला पाहिजे म्हणजे तो कपाळ मोक्ष. मुक्ती झाली नाही भावसार, ते म्हणले मुक्ती झाली, ते नाही मला सांगायचं. हो, हे जेव्हा फुटतं ना, फट. आता जे लाख लाख रुपये महिना पगार देतात ते सोडतात काय? सकाळी डोळ्या उघडल्यापासून रात्री घरी यायला 11 आणि मेल्यासारखं पडतं. पुन्हा सकाळी उठून धावपळ करा. इतका कस काढून घेतात की पुढे त्यांच्यामध्ये काम करण्याची किंवा मुलाबाळामध्ये बसण्याची उठ्ठाची मग ते म्हणतात 40-50 पैसा कमवला ना दुसरीकडे जा. पुष्कळ काळ बदलत गेला. आता काय अजून काय काय बदल होत आहेत कोणाला माहीत. पण ठीक आहे, सुबत्ता झाली. आज मिडल क्लास तसा राहिलेला नाही, हायर मिडल क्लास झाला. सगळ्याची परिस्थिती चांगली आहे, आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे काय झालं? कपाळ मोक्ष. बरं आहे, येतो बरं का. म्हणजे एकदा कपाळ मोक्ष झालं म्हणजे माणसांना सुट्टी. मग ज्यांना ते जमा करायचं असेल तेच राहतात. पण चला की आत्ता ठेवायला लागलं ना, कसं अजून ते फुटू दे तरी. कवटी कपाळ मोक्ष. कपाळ मोक्ष माहिती आहे, पण एक लक्षात ठेवा, हा जो मोक्ष म्हणतात ही मोक्ष कल्पना आणलीच कुठून? जीवासी मोक्ष कल्पिला. जीवाला मोक्ष आहे. अजून सांगा कोण कुठे अडकलाय? याच्यातलं कोणी मला सांगावं की अमक्या ठिकाणी मी अडकलोय. तुम्हाला अडकलोय असं का वाटतंय? अजून तुमचा दिवस आलेला नाही. काय कळलं? अजून तुमची ठरलेली तारीख. अहो तुम्ही म्हणजे काय? हे औषधाचे दुधाचे डबे, मॅन्युफॅक्चर डेट आणि एक्सपायरी डेट. फक्त त्या डब्यावरची एक्सपायरी कळते. तुमची फक्त देवाला माहिती आहे काय शिक्का मारलाय. बरोबर आहे ना? उपजे ते नाशिले ते पुनरुपी. जसं जन्माची तारीख ठरलेली आहे, जन्माची वेळ ठरलेली आहे, तसं एक्सपायरी तुला ठरलेली आहे. त्या दिवशी त्याच्या अगोदर जाणार नाही आणि त्याच्यानंतर राहणार नाही. बरोबर आहे ना? कुठे अडकलाय? कुठे अडकला? कोण कुठे अडकलं नाही. उगीच समजूत असते. मग जीव गुतला होता, अडकला होता, काय जायच्या टायमाला जातो, असं काहीही नसतं. आलं का लक्षात? मग ती याच्याहून आमच्या हरदाशी बुवा कीर्तनकार मंडळी प्रवचनकारांनी एक कथा तयार केली. कीर्तनकार मोठी सुंदर कथा तयार करतात. सुंदर कथा तयार केली. एक म्हातारी होते, 4 सुना. पूर्वीचा काळ, 4 सुना 4 मुलं. बरं का? 4 सुना 4 मुलं, प्रत्येकीला 4-4, 5-5 मुलं. म्हणजे काही हे 2 या 3 नव्हतं. त्यामुळे काय चालू होतं. मग शेवटी म्हातारी पडली, बिछाण्यावर आजारी पडली. अंतकाळ जवळ आला. जुनी म्हातारी. बरं का? फाटक्या कपड्यात सुद्धा जीव गुंतलेला. आणि इकडे ते फटकं टाकू नकोस, तुला काय कळते, उपयोगी पडतं. ठेव. अवघड असतं सगळं. आताचं काही नाही.
आता एकदा पुसून फेकून देतील. ते 15 रुपयाचं असू दे आणि 20 रुपयाचं असू दे. आजच पेपरमध्ये सुंदर लेख आला आहे की आज माणसांची मानसिकता किती बदलली. आज 40शीत माणूस विचार करतोय रिटायर व्हायचा. त्याचं कारण दिलं की इतके पगार वाढले की भरपूर पगार झाले, लाखोनी महिन्याला पगार झाले, जी तुमची ग्रॅच्युटी पेन्शन नव्हती आणि प्रॉव्हिडंट फंड नव्हता, तो त्यांचा एका महिन्याचा पगार आहे. काय बर असं ते 4-5 मुलं तमकं. मग ती सासू प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष, ती अशी बसून राहायची. सुभद्रा, तिकडे काय करतेस? हा, अगं तर तूच पासवलंस ना मुलाला बायकोचं प्रेम आलं. तू मध्ये बोलू नकोस, मला माहित नाही होय. हां, पूर्वीच्या आईच्या पुढे बोलायची पोरांची ताकद नव्हती. आताचा काळच निराळा सगळा. काय म्हातारी पुढे बोलायची ताकद असते का? अशी ती बसली की नाही का? अवघड. एका वेळेला वाटतं चुकीचं आहे, पण असं वाटतं पाहिजे. एका दृष्टिकोनातून चुकीचंही आहे. एक सांगू का, कोणची गोष्ट अति झाली तर चुकीची असते. एक सांगू, धाक पाहिजे, विकार नसावा. माझं म्हणणं कळलं? धाकाचं रूपांतर विकारात करू नका. धाक पाहिजेच. धाक नसेल तर कुटुंब चालू राहणार नाही, चालणार नाही. कोणी बाहेर गेलं तर त्याला कळलंच पाहिजे, उशिरा झाल्यावर आपली हजेरी होईल. काय पूर्वीच्या काळी मुलं विचारत होती जाऊ का, आता विचारत नाहीत, जातो म्हणून सांगतात. नवीन सुधारणा कळली का तुम्हाला? ही काय सांगतात? जातो. ही पद्धत नव्हती पूर्वी. जाऊ का? माझं बोलणं कळलं? तुम्हाला सगळ्यांना पटतं ना माझं प्रवचन? काय जाऊ का? जाते, निघालो. काळ बदलला. असो, तेव्हा ती म्हातारी सगळ्या गोष्टीवर बारीक लक्ष. कोण कुठे अडकलंय, विषय धरूनच चाललाय, कोणी कुठे अडकलेलं नाही. आणि शेवटचा अंतकाळ आला. अंतकाळानं असं ती म्हातारी बघत होती. आणि बघत होती ती कसं तिथे ते आता मरताना मुलं बिलं जमली, सुना जमल्या. मुलं भाविक. मुलं म्हणतायत काय भाविक आई माझी, वासुदेव केशव, वासुदेव केशव, वा 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 वा, के 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 के. सुनाखट की धाकटी बघून हसते. ही मरायला निघाले, वा वा के के हसते. शेवटी धाकट्याने विचारलं, हसायला काय झालं, लाज वाटत नाही? म्हणले आमची आई मरते ना. अहो कशाची वा वा के का? ते बघा वासरू केसरू खातंय. वासरू ते केरसुनी खाते, ती सांगते वा 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 के 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 के. कशाची वासुदेव केशव? तुमचा आईचा जीव अजून केरसुनीत अडकलाय. कसा वासुदेव केशव? मन मंदिरा गजर भक्तीचा.